तर चला आज आपण लास्टचा व्हिडिओ घेऊन येत आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती, दॅट इज सायन्स चॅप्टर फर्स्ट चा. आता बघूता इथून पुढे आतापर्यंत जेवढं तुम्ही बघितलं तुम्ही डिस्कस झाले व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी पर्यंत आलेलो आहे. आता बघूता द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. काय आहे मास अँड वेट? 2 मार्काला क्वेश्चन विचारले जाते वगैरे वगैरे. बघा तर सिंपल एक एक पॉईंट वाईज एक्सप्लेन करायचं. जितकं तुम्ही पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन देसाल तेवढे छान कळतं. सगळ्यात पहिली कन्सेप्ट घ्या, काय आहे मास आणि वेट. बघा सिंपल जर फर्स्ट पॉईंट म्हणला आपण, बघा मास इज दी नथिंग बट दी अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मास. बघा किती मॅटर आहे दिलेला, पेन आहे, हे तुम्ही सगळे एव्हरीथिंग इज मॅटर. ठीक आहे, तर किती या हे मॅटर किती एका ऑब्जेक्टला बनवण्यासाठी लागले ते त्याचं काय झालेलं आहे मास. बघा तर मग सिंपल आपण म्हणू शकतो, याला युनिट पण असणार. येस मास इट कॅन बी मेजरेबल. तर याचं एसआय युनिट आहे, एसआय युनिट ऑफ मास इज केजी, किलोग्राम. पण मास कशामध्ये मोजतो? किलोग्राम मध्ये मोजतो. थर्ड पॉइंट सांगायचं म्हणजे त्याचा डिफरन्स तुम्हाला करायचा झाला, इट इज ए स्केलर क्वांटिटी. मास काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. काय स्केलर क्वांटिटी? वेक्टर आणि स्केलर दोन फिजिक्स मध्ये क्वांटिटीज असतात. ऑफकोर्स याच्याबद्दल ब्रीफ मध्ये तसं त्याला सांगू शकत नाही, पण लक्षात ठेवा अशी फिजिकल क्वांटिटी जिला डायरेक्शन आहे, तिला मॅग्निट्यूड आहे, तिला म्हणतात वेक्टर. आणि अशी फिजिकल क्वांटिटी तिला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही, अशा क्वांटिटीला म्हणतात स्केलर. मासला काही डायरेक्शन आहे का? मी जर म्हणलं माझ्यामध्ये जेवढं मास कंटेन्स आहे किंवा मी जेवढ्या मास मॅटरनं बनलेला आहे याची ॲक्च्युअल काय डायरेक्शन आहे का? इथं 5 किलो म्हणणार का मी, इथं 10 किलो म्हणणार का? असं काही डायरेक्शन आहे का? ऑफकोर्स वेट असेलच आहे, इथं काहीतरी मास असेल, पण या मासला काही डायरेक्शन नाही. डायरेक्शन नाही. आपल्या काय मासला काय डायरेक्शन कशी असणार? सपोज टाइमला काय डायरेक्शन आहे का? नाही. सेम वे ना. तर हे स्केलर असल्यामुळं, सॉरी त्याला काय डायरेक्शन असल्यामुळं हे स्केलर क्वांटिटी म्हणलं जातं. ठीक आहे. आणि तुम्ही फोर्थ पॉईंट सांगू शकता की मास काय आहे? इट इज कॉन्स्टंट इन दी युनिवर्स. एक्झाम्पल, एक बॉल आहे, त्याचा मास आहे 5 kg. याला तुम्ही अर्थवर मेजर केलं, मास 5 kg आहे. मूनवर घेऊन जा, ज्युपिटरवर घेऊन जा, सोलर सिस्टम मध्ये कुठेही घेऊन फिरवा, त्याचं मास कधीच बदलणार नाही. म्हणजे मास हे नेहमी कॉन्स्टंट राहते. चला वेराजचा वेट बघू. फर्स्ट पॉइंट, the force acting on body due to mass is called. बघा याच्या मासमुळे याच्यावर जे फोर्स लागायला आहे बॉडीवर, हे जे मास आहे, माझ्या मासवर कोणाचा फोर्स लागायला, अर्थचा लागायला, तर अर्थ मला स्वतःकडे उडत आहे. तर मग मी अर्थवर वजन, म्हणजे मी अर्थवर एक फोर्स एक्झर्ट करत आहे, माझी बॉडी एक नॉर्मल फोर्स देत आहे. म्हणजे माझं हे जे मास फोर्स लागायला अर्थवर, ह्याच फोर्सला काय म्हणतात? वेट म्हणतात. मित्र हो, हे एक फोर्स आहे. वेट काय आहे? फोर्स आहे. लक्षात ठेवायचं. कोणी विचारलं वेट, इट इज अ फोर्स. आणि याला काय ऑफकोर्स वेटला का आपण केजी मध्ये मोजत असतो का नाही? हा, दुकानावर आपण तर सहसा वजनच म्हणतो, वेटच द्या. व्हॉट इज द वेट ऑफ द 1 kg शुगर? असं 1 kg शुगरचं वेट किती असणार? 1 kg असणार. ओके चला इथून कट करायचा व्हिडिओ. वेट हे काय मग? फोर्स आहे. तर बघा सेकंड पॉईंट आपण म्हणू शकतो, बघा आता एक फोर्स असल्यामुळं एसआय युनिट काय असणार? एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. काय आहे एसआय युनिट? न्यूटन आहे. थर्ड पॉइंट, ऑफकोर्स फोर्स आहे. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. वेट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ऑफकोर्स वस्तूचं जे काही वेट असणार हे तुम्ही फोर्थ त्याच्यामध्ये सांगू शकता. वेट इज इक्वल्स टू, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फोर्सचा फॉर्म्युला काय असते? मास इंटू ऍक्सलरेशन. ऑफकोर्स वस्तूचं कोणत्या ना ऑब्जेक्टचे काहीतरी मास असणार, आणि त्याच्यावर जे मी सांगितलं ना, हे प्लॅनेटवर, ज्या प्लॅनेटवर आपण त्या प्लॅनेटच्या फोर्समुळं, ऍक्सलरेशनमुळं आपल्यावर आपण एक फोर्स एक्झर्ट करतो त्या प्लॅनेटच्या सरफेसवर, आणि ते
कोणाच्या रिस्पेक्टनं असतं? वस्तूच्या मास आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या रिस्पेक्टनं. तर मग आपण या एलाच काय लिहू शकतो? जी. मग फायनली माझा जे वेगचा फॉर्म्युला ते काय आला? m इंटू जी. बघा बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्याचा आपण इन द फ्युचर बार बार रिपीट फार यूज करणार आहोत. ओके, चला या स्क्रीनशॉट. चला बघा, आता आपण बघू शकतो. आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या आहेत. चॅप्टरचा लगभग लास्टचा थोडासा पार्ट राहिलेला आहे. तर वेटपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या, कशा आहेत काय नाही. तर काय नाही काही डाऊट्स वगैरे असतील तर ऑब्वियस आहे मी एक पूर्ण आपल्या स्पेशल जवळपासचे जे रुरल एरिया आहे यांच्यासाठी ज्यांना फिजिक्स समजायला खूप अवघड जातं किंवा फिजिक्स खूप वीक आहे त्यांचं, तर यासाठी मी सेपरेट एक बेसिक व्हिडिओ टाकणार आहे. कशा क्वांटिटीज असतात, कसं मेजर करायचं, काय काय व्हॅल्यूज घ्यायच्या, काय काय नाही, कसं एस आय सिस्टममध्ये काय असतं, CGS सिस्टम म्हणजे काय, कशा क्वांटिटीजला मेजर करतात, फिजिकल क्वांटिटीज काय असतात, सगळं डिस्कस करण्यासाठी एक बेसिक व्हिडिओ येईल. त्याचा टाईम आहे, चला बघू आता. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बघा सहसा पोटेन्शियल एनर्जी काय असतं? दी एनर्जी स्टोर्ड इन दी ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्टेट. त्याच्या ऑब्जेक्टच्या स्टेटमुळं जे एनर्जी वस्तूमध्ये स्टोर असते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. रबर घेतलं, त्याच्या स्टेटनुसार पहिला आपण रबरला स्ट्रेच केलं, आपण एक्सटर्नल फोर्स लावला, आपण काहीतरी वर्क अगेन्स्ट केलं, त्याला ताणलं, त्याच्यामध्ये एक एनर्जी क्रिएट होते, ती एनर्जी त्याला परत त्याच्या इनिशियल स्टेटला न्यायचा प्रयत्न करते. त्या एनर्जीलाच काय म्हणतात? पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? ऑफकोर्स तुम्ही 9th असताना एक फॉर्म्युला शिकला असता, mgh. बघा ही पोटेन्शियल एनर्जी आहे. जर एखाद्या वस्तूला अर्थ सरफेस पासून, हे सरफेस आहे अर्थचा, सरफेस पासून तुम्ही जर याला काही हाईटवर जर उचललं, हे मास m आहे, त्याच्यावर जी इथं पोटेन्शियल एनर्जी लागेल, लागणार, किती हाईट उचललं तुम्ही? h हाईटवर, त्या पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणतात? mgh. ऑफकोर्स ही हाईट जास्त आहे, खूप जास्त आहे जमिनीपासून. पण जर तुम्हाला कोणी म्हणलं ही जी हाईट आहे सरफेस पासून रेडियसच्या अर्थच्या रेडियसच्या रिस्पेक्टने फार 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 कमी आहे, h खूप स्मॉल आहे, फॉर व्हेरी स्मॉल हाईट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कॅन बी, मी PG म्हणू शकतो, P पोटेन्शियल एनर्जी कोणती? ग्रॅव्हिटीची, तर ती असती -G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R+H. तर मित्र हे ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आला कसा? याच्या पाठीमागं खूप मोठं फिजिक्स आहे, ते तुम्ही 11th शिकणार आहात ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरमध्ये. की एक इमॅजिन करू की जस्ट मी थोडक्यात सांगत आहे, एक युनिव्हर्समध्ये कुठं पण एक सिंगल पार्टिकल आहे. आता या सिंगल पार्टिकलचं एक्झिस्टन्स काय आहे? नथिंग, तो एकटाच आहे. पण त्याच्या जर इन्फ्लुएन्समध्ये जर दुसरा एखादा पार्टिकल ज्याच्यावर आपण वर्क करून त्याला त्याच्या जवळ घेऊन येत आहे, तर आपण त्याच्यात एनर्जी स्टोअर करत आहोत. काय करतो आहोत? एनर्जी स्टोअर. तर मग ऑफकोर्स ते या पार्टिकलच्या मासमुळं त्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स लागणार, एकमेकांना बांधल्या जाणार. आता हे जेव्हा निघून जाईल याच्या फील्डमधून, याच्या ग्रॅव्हिटीच्या फील्डमधून, जेव्हा याच्यातली आपण तेवढी एनर्जी याला दिलेली काढून घेतली आहे, ज्याच्यातून आपण काढून घेणार एनर्जी, तेव्हा ते फ्री होऊन निघून जाईल. म्हणजे आपण म्हणू शकतो हे जे मायनस साइन प्रेझेंट करतं, हे आपण त्या मासला, ही अर्थ आहे, हिचं मास m आहे, तर आपण या मासला इथं इथं आणलं h हाईट वरती, दिसत नाही तुम्हाला, ठीक आहे, इमॅजिन करा, या मास m ला इथं आणलं h हाईट वरती, याच्यावर वर्क करून इथं आणलं. तर हे मास या अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या फील्डच्या तेव्हा बाहेर जाईल जेव्हा आपण याला पर्याप्त एनर्जी देईल. किती ना? -Gm अपॉन R+H एवढी एनर्जी दिली तेव्हा हे निघून जाईल. ओके, ही गोष्ट होत आहे तुम्हाला, म्हणजे आपण अर्थकडून एनर्जी घेऊन अडकून आहोत अर्थच्या सरफेसमध्ये, म्हणून
आपण अर्थ, मी जशी अर्थून उडी मारली तर मी अर्थच्या सरफेसला सोडून बाहेर जाऊ शकणार, मी परत इथंच यायला, कारण माझ्यामध्ये तेवढी एनर्जी स्टोर्ड आहे कोणाची अर्थची, त्याच एनर्जीला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, खूप सुद्धा तुम्हाला टॉपिक आला असेल, याच्यात काय तेवढं काही विचारलं जात नाही, पण कदाचित न्यूमेरिकल वगैरे विचारला. न्यूमेरिकल कसा विचारला बरोबर कसा न्यूमेरिकल कसा विचारला बघा. There is a planet like Earth, double of its mass and triple of its radius. जे अर्थचं मास पेक्षा त्याचा डबल मास आणि अर्थच्या रेडियस पेक्षा काय त्याची रेडियस ट्रिपल आहे, तर तिथं त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असेल, किती फॅक्टरने जास्ती असेल त्या एखाद्या मासवर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ही अर्थ आहे ही है ना, आणि प्लॅनेट आहे अर्थ पेक्षा डबल, आपण याला पी म्हणून प्लॅनेट. मास आहे, हे मास आहे 2 टाइम्स आणि रेडियस आहे 3 टाइम्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. इथं जर आपण याची पी पाहिली तर किती होती ऑब्जेक्ट मध्ये पी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मायनस जी कॅपिटल एम ऑफ इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच काय 0. इथं याचं सरफेस किती असेल मग या करण्यासाठी पी इज इक्वल्स टू जी टू कॅपिटल एम मास काय स्मॉल एम अपॉन रेडियस किती आहे 3r. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकता एनर्जी डॅश मध्ये ना, तर 2 ला तुम्ही बाहेर आणा 3 ला बाहेर आणा काय मायनस साइन व्हॅल्यू मित्रो जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय आहे सेम आहे, तर आपण म्हणू शकतो की अर्थच्या रिस्पेक्टनं त्या प्लॅनेटची पोटेन्शियल एनर्जी किती असणार 2/3 टाइम्स असणार. तर असे एमसीक्यू विचारल्या जातील. तर लोक असं काही हेवी त्यांनी विचारलं नाही मोबाईल काय सांगतो, पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे की कशा फॉर्म्युला यूज करायचा, तिप्पट व्हॅल्यू केली, दुप्पट केली, हाफ केली, डबल केली, हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके, चला आजचा आपला नेक्स्ट टॉपिक एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी VE काय असते एस्केप वेलोसिटी बघा. माझ्याकडे बॉल आला आणि मी जेवढी माझी एनर्जी त्या फुल स्ट्रेंथ मी ते बॉल वरी फेकला म्हणजे काय मला अर्थच्या बाहेर फेकायचा जाईल का नाही ना, कशामुळे ते अर्थमध्ये अर्थच्या एनर्जी ते बांधल्या गेलेलं आहे. तर आपल्याला अशी कमीत कमी वेलोसिटी जास्तीत जास्त कमी तर कितीच्या स्पीडने फेकलं ते बाहेर जायलाच नाही, पण कमीत कमी व्हॅल्यू असं नाही, कमीत कमी वेलोसिटीची व्हॅल्यू ज्या वेलोसिटीवर ते बॉल त्या वेलोसिटीवर ते बॉल कॉन्स्टंटली मी फेकलं त्या वेलोसिटी ते बॉल काय होणार अर्थच्या बाहेर निघणार, अर्थच्या बाहेर निघणार. त्याच वेळेस काय म्हणायचं एस्केप वेलोसिटी. दी मिनिमम वेलोसिटी required for an object to escape the Earth's gravitational field is called escape velocity. मिनिमम वेलोसिटी जी आपण वस्तू जर फेकली अर्थच्या बाहेर त्या वेलोसिटीवर जर ते अर्थच्या बाहेर निघून गेला त्याला म्हणणार आपण कोणती वेलोसिटी एस्केप वेलोसिटी. चला कॅल्क्युलेट करू. डिरायव्हेशन येऊ शकते, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर एस्केप वेलोसिटी. 2-3 मार्कला काय किती मार्कले बघा. काय करा लेट कन्सिडर ए मास m, consider a object of mass m, consider an object of mass small m through let's VE be the minimum velocity given to object from Earth's surface to reach the infinity. बघा ही एक अशी वेलोसिटी आहे
जी आपण कमीत कमी दिली आणि वस्तूला दिल्यामुळे ते डायरेक्ट आता अर्थला सोडून बाहेर गेला, इतक्या दूर गेला की ते डिस्टन्स काय आलं, इन्फिनाइट आलं. म्हणजे मी म्हणू शकतो का ही माझी अर्थ आहे, आपण इथून अर्थवरून ऑब्जेक्टला फेकलं, ऑब्जेक्ट आता इथं इन्फिनाइट डिस्टन्स राहिला, डी गोष्ट का इन्फिनिटीवर येऊन थांबला होता. ऑफकोर्स ही अर्थची रेडियस आहे, हे कॅपिटल मास आहे एम, सगळ्याला माहिती आहे. ऑब्जेक्टचा मास आहे, फायनल वेलोसिटी काय आहे, 0. इनिशियल वेलोसिटी कितना फेकावे आपण त्याला, v in. कितना फेकावे v in. चला, बाय द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ऑब्जेक्टची जेवढी टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल, टोटल एनर्जी त्याची ऍट इन्फिनिटीवर जाऊन थांबलं, मी असं कन्सिडर करेल. ऑफकोर्स मी त्याला फेकलं तर कुठं ना कुठं जाऊन ते थांबलत नाही, शेवटी अर्थच्या बाहेर जरी गेला तरी थांबणारच नाही, ते डिस्टन्स तरी इन्फिनिट राहिलो, असं राहिलं की ते इन्फिनाइट डिस्टन्स आहे. ओके, चला आता लावता बाय द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ बघा, टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, मी अर्थ चिंता आहे असते, ते काय असणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टची मेकॅनिकल एनर्जी जर आपण कॅल्क्युलेट करत असतो तर ती कायनेटिक प्लस पोटेन्शियल म्हणतो, टोटल एनर्जी असते मेकॅनिकल. तर कायनेटिक एनर्जी काय आहे त्यातली, ऑफकोर्स इनिशियल वेलोसिटी, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असते, हाफ एम व्ही ई स्क्वेअर, व्ही वेलोसिटी त्याला फेकत आहोत आपण, प्लस इथं सरफेसवर अर्थच्या आता कोणत्याही अर्थच्या सरफेसवर असणारी पोटेन्शियल एनर्जी काय असते, एकदम सरफेसवर असल्यावर आताच सांगितलं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर, कारण की याची 0 आहे, आपण सरफेसवर आहोत, अर्थच्या कुठं आहोत, सरफेसवर. एवढी झाली टोटल एनर्जी, दॅट इज याला मी फॉर्म्युला असं करू शकतो, हाफ स्मॉल एम व्ही स्क्वेअर मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. हे झालं इक्वेशन फर्स्ट. ओके, बघा, टोटल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. ओके, झालं, गुड. तर टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी टोटल एनर्जी असणार. मित्र, टोटल एनर्जी करण्यासाठी मला पोटेन्शियल एनर्जी हे किती आहे, वेलोसिटी किती आहे, फायनल 0. डिस्टन्स किती आहे सरफेसपासून, इन्फिनाइट डिस्टन्स आहे. सो देअरफॉर टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी PE प्लस KE. सर PE का असणार, ऑफकोर्स मायनस जी एम अपॉन आर प्लस इन्फिनाइट प्लस हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. बघा, कोणत्याही व्हॅल्यूला जर तुम्ही इन्फिनाइट व्हॅल्यूने डिवाइड करालात ना, उत्तर 0 येते. कसं काय, इमॅजिन करा, तुम्ही 1 ला 10 ने भागा 0.1, 1 ला परत 100 ने भागा 0.01, 1 ला 1000 ने भागा 0.001, 1 ला 10,000. म्हणजे काय का तुम्हाला ती व्हॅल्यू कोणीकडे अप्रोच व्हायली, मी डिनॉमिनेटर जसा मोठा करत चाललो तर व्हॅल्यू 0.000 कडे अप्रोच व्हायली. म्हणजे मी जर माझ्या जगातली कोणती मोठी व्हॅल्यू असते तिला जर मी इन्फिनाइट व्हॅल्यू डिवाइड करायला होता, ऑफकोर्स ती कोणीकडे अप्रोच करणार, 0 कडे. तर फायनली मी ही सिंपल व्हॅल्यू ती 0 होते. इथे मी 0 घेणार प्लस वेलोसिटी काय आपली इन्फिनाइटवर, वेलोसिटी पण 0 आहे, म्हणजे व्हॅल्यू काय झाली 0. तर टोटल एनर्जी सिंपल, इन्फिनिटीवर काय मग 0. बाय द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ॲट surface is equals to total energy at infinity. काय आहे टोटल एनर्जी सरफेसवरची मित्र, हा एम व्ही ई स्क्वेअर मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर इज इक्वल्स टू 0. ही पूर्ण व्हॅल्यू मायनस तिकडे काय करा, प्लस मध्ये न्या, तिथे राहिले हा एम व्ही ई स्क्वेअर इज इक्वल्स टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. बघा, हे स्मॉल एम एलिमिनेट होतं, तर फायनली हे दोन तिकडे गेला, तर फायनली व्ही ई स्क्वेअर इज इक्वल्स टू 2g कॅपिटल एम अपॉन आर. सो देयरफॉर व्ही एस्केप अंडर रूट 2g कॅपिटल एम अपॉन आर. हो, इथला फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला डिराइव्ह करायला म्हणू शकतो. तर आपण म्हणू शकतो एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अंडर रूट 2g एम अपॉन आर, वेअर g इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m मास ऑफ द अर्थ, r रेडियस ऑफ द अर्थ. तर तुम्ही कोणत्या प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी काढू शकता, जस्ट पुटिंग दिस व्हॅल्यूज. म्हणजे मी म्हणणार
की माझी जी काही एस्केप वेलॉसिटी आहे, एस्केप वेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन ओनली डिपेंड्स ऑन ओनली mass of planet and radius of planet. It is independent on mass of object. Object तर काही mass object डिपेंड करत नाही. म्हणून बी एस्केप फॉर द अर्थ काढायचं म्हणलं तर मित्र अर्थसाठी काढायचं 6.6 इंटू 10 टू पॉवर मायनस 11 ठेवा इंटू 2 GM. अर्थ मास किती आहे 6 इंटू 10 टू पॉवर 24 kg. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे अर्थची रेडियस किती आहे 6400 किलोमीटर. याला केली आपण मीटरमध्ये. जर तुम्ही ह्या पूर्ण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या पूर्ण लॉग वगैरे यूज करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता तर लॉग टेबल यूज करतात त्यासाठी. पण डायरेक्ट तुम्ही पाठ ठेवा अर्थची वेलोसिटी किती 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे मला जर आपल्या या पृथ्वी ग्रहाच्या बाहेर एखादी वस्तू मला फेकून द्यायची आहे, बाहेर काढायची, डायरेक्ट फेकून द्यायची बाहेर, तर पृथ्वीच्या बाहेर मिनिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी तुम्हाला त्याला द्यावी लागणार सतत किती 11 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात ते ऑब्जेक्ट किती किलोमीटर गेला पाहिजे 11. एवढ्या जोराने तुम्हाला फेकावं लागेल त्याला. आणि ऑब्विसली ती वेलॉसिटी कमी नाही झाली पाहिजे, कॉन्स्टंट राहिली पाहिजे. कमी झाली याच्यापेक्षा तर ती वस्तू परत खाली वापस येईल, त्याला परत स्वतः ओढून घेईल. मग अशा प्रकारे आपण कोणत्याही प्लॅनेटची एस्केप वेलोसिटी काढू शकतो बाय युजिंग फॉर्म्युला √2gm अपॉन r. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावर न्यूमेरिकल किंवा एखादा प्रॉब्लेम किंवा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. सिंपल एखादा एमसीक्यू टाकू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉर्म्युला फॉर एस्केप वेलोसिटी. सरळ येऊ शकते. ओके तर मित्र हे काय होतं सायन्स चॅप्टर 1 बद्दल. अजून असे सतत व्हिडिओ मी टाकत राहील. त्याच्याबद्दल तुम्ही सतत वॉचमध्ये राहा आणि बघत राहा आणि कन्सेप्ट क्लिअर करत राहा. प्लीज कन्सेप्ट क्लिअर करा. ओके डन.